दादा किती पायी चालताय? पायी तुम्ही चालताय आणि पाय माझे दुखू राहिले तिकडं. पाय तुटले तरी चालतील, पण जोर मला काय सुचत नाही ना. मी थांबत नसतोय आता. स्वकष्टाचं मला काहीतरी घ्यायचं रे तुझ्या वहिनींसाठी, आणि तेच काय सुचना झालंय मला. मग देऊन टाका की. तुमच्याकडे का पैसे कमी आहे का? ए नंद्या बैला, आता काय म्हणलं मी? हा, स्व कमाईतनं गिफ्ट हवंय रे, माझ्या पैशातनं. काय ऐकू कमी येतं का तुला? माझ्याकडे काय बघताय? ऐकू कमी येतं माझ्याकडे. माझ्याकडे काय बघताय तुम्ही? विला थांब, मारे ना विला, मारे. नाही नाही, तसं नाही दादा. अरे काय बोलतोय? अरे दादांना आयडिया सुचना झाली ना, ती सुचव. काही पण काय बोलतोय? मग आधीच डोकं बदल झालंय माझं. कुठला स्टंट करू तेच कळना झालंय. आता काय गाडीच्या खाली झोपण्याचा स्टंट करू काय? का मागच्या वेळी केलं तसं अंगाला आग लावून पाणी उडी मारू? एक नंबर आयडिया आहे दादा. अहो मी तर म्हणतो तुम्ही हा स्टंट कराच. आता ती जत्रा गेलीये नाणेगावला. त्या नाणेगावच्या जत्रेत जाऊन आपण हा स्टंट करायचा. आग कागोला, बदन पेशोला, आणि आम्ही येतो ना तुमच्या सोबत. तुम्ही पण येताय? वा वा, तुम्ही सगळे मिळून ना मला जाळून टाका एकदाचे. एक आयडिया देताय तुम्ही मला. काय नको, अरे काहीतरी परमनंट सोल्युशन पाहिजे रे. आता हे असलं चालणार नाही. आता काहीतरी करावं लागणार. विचार करा. दादा नमस्ते. अरे नमस्कार रघु, काय म्हणतोस? आज कशी काय आठवण काढली? ते माझा मावस भाऊ आहे, त्याच एक काम घेऊन तुमच्याकडे आलेलो. काय काम? दादा ते निमगावच्या शाळेत शिक्षकाची जागा आहे, त्याचं शिक्षण पण चांगलं झालेलं आहे. तर माई साहेबांकडून तेवढं शिफारस पत्र मिळालं असतं तर. परिस्थिती पण एवढी चांगली नाही, म्हणून म्हटलं जर तुमची मदत रिक्वेस्ट. अरे रिक्वेस्ट काय करतोय रघु तू? अरे दोस्त आहे तू आपला, करणार की तुझ्यासाठी. बरं ते कागदपत्र आणले का सगळे? हा, एक काम करा, उद्या एक अर्ज लिहून द्या मला रीतसर. मी तो माई साहेबांना देतो आणि सही करून घेतो. चालेल का? अरे बस. अरे काय गरज नाही. अरे रघुचा दोस्त आपला दोस्त. होईल तुझं काम, होईल. चला येतो. घ्या, आमच्या शिफारसीनं सगळ्यांची कामं होतात. मुळात आता मलाच काम पाहिजे. आता मी कोणाकडून शिफारस घेऊ? रमावतीच्या भाग्यविधाता माई साहेब, माई साहेब, रमावतीच्या भाग्यविधाता माई साहेब, माई साहेब, रमावतीच्या भाग्यविधाता माई साहेब, माई साहेब. बर कार्यक्रम एकदम व्यवस्थित झालेला आहे. उत्तम झालाय, आम्हाला आनंद झालाय. धन्यवाद. भेटू लवकरच. काळजी घ्या. रमावतीच्या भाग्यविधाता माई साहेब, माई साहेब, रमावतीच्या भाग्यविधाता माई साहेब, माई साहेब. काय मसून बाई, बघितलं ना बा आमचं सार्वजनिक जीवन कसं असतं ते. इतक्या लोकांना भेटायला लागतं, त्यांची मनं सांभाळायला लागतात. खूप मोठी जबाबदारी आहे ती. शिकाल तुम्ही हळूहळू. हो माई साहेब, म्हणून तर तुम्हाला रमावतीची आई साहेब म्हणतात की. पण काय असून बाई, होता कुठे तुम्ही? वाट बघत होतो ना आम्ही चहा पाण्यासाठी. अहो त्या लोकांनी बिस्किट, नानकटाई काय काय आणलं होतं. आम्ही वाट बघत होतो, तुम्ही दिसलंच नाही तर आम्हाला. थकलात का काय सुनबाई? नाही, होतच थकायला. माई सोबत काम करायचं म्हणजे पाठीचा कणा मोडल्याशिवाय चालत नाही, आणि पायातल्या वाना झिजल्याशिवाय राहत नाही. तुमच्यापर्यंत येण्याची गरजच भासली नाही ना मला. त्यांनी बाहेरच नाश्ता आणून दिला. त्यांना वाटलं मी नौकर आहे तुमची. असं झालं? काय म्हणता का? गाडी थांब आधी. थांबा गाडी. अहो तू कोण होता तो माणूस? माहितीये तुम्हाला? नाव माहितीये? सांगा मला. आता त्याला फैलावर घेतो. सांगा. माई साहेब, इट्स ओके. खरंच काहीच हरकत नाहीये माझी. अहो तुमची नसेल हरकत, पण आमची आहे ना. जालिंदर,
फोन द्या मला. आधी त्या आयोजकांना फोन करते आणि फैलावर घेते. फोन द्या आधी, फोन द्या. खरंच माईसाहेब, माझी काहीच तक्रार नाहीये, सिरियसली. काय ग, काय तो समजूतदारपणा आहे. जालिंदर बघा, आमच्या सोनबाई किती समजूतदार आहेत त्या. पण जालिंदर, तुम्हाला अक्कल नाही हा? आमच्या सोनबाईंबरोबर हे असं सगळं घडलं, तुम्हाला कळलं असल, आम्हाला आधी का सांगितलं नाही? ते काय नाही, फोन करून बोलवून घ्या आयोजकांना. वाड्यावर बोलवा. वाट लावते ना मी आता त्यांची. 1 मिनिट माईसाहेब, यात आयोजकांची काहीच चूक नाहीये. माझी कोणी ओळखच करून दिली नाही तर त्यांना तरी कसं कळणार ना मी कोण येते. असं झालं होय. म्हणजे आमचीच चूक झाली म्हणायची. पण आमचा पण एक प्रॉब्लेम झाला ना. आम्ही काय म्हणून तुमची ओळख करून देणार? तुम्ही मॉडर्न विचारांच्या, नाव पण बदललं नाहीये तुम्ही. जगताप नाव लावता ना तुम्ही. आता मक्तेदारांनी जगतापांची ओळख करून द्यायची म्हणजे नाही का? आपलं सगळं टेम्परवरी. मक्तेदारांनी जगतापांना 1 वर्षासाठी भाड्यावर घेतले. बरोबर. ए बघतो काय? चल गाडी चालव. चल पटकन. चल रे, ए चल जरा. वाढव वाढव, स्पीड वाढव ना. दादा, एक आयडिया सुचली. ए तू थांब रे, माझी आयडिया चांगली आहे, मी आधी सांगतो. सांग. दादा, तुम्ही ना, म्हणजे ट्रेन असते का नाही, ट्रेनच्या खाली. नाही नको, तुम्ही हाणाल. मी दुसरा काहीतरी विचार करून येतो. हा मग सांगतो. जा तू सांग. दादा, तुम्हाला माहिती का जगात सगळ्यात महाग काय? सोनं. आहेत रे, अवयव. अवयव ते आपले मामा नाही माहित का? देसाई मामा. हा, त्यांच्या दोन्ही किडन्या फेल. दादा 20 लाखाला किडनी गेली. 20. तर मी काय म्हणतो, तुमची किडनी विकू? लय पैसे येतील दादा. भारी भारी भारी, एकदम भारी. कोयता आहे घरी? कोयता हाय का? बघ ना जरा. याचे सगळे अवयाकडून विकायचे मला आत्ताच्या आत्ता. सांगतोय किडनी विका म्हण. दादा, तुम्ही ना मेकॅनिक व्हा. अहो ते पण कष्टाचं काम असतं. मेकॅनिक? अरे पण ते सगळं यायला लागतं ना, तेवढं मी शिकलो नाही. अहो जमेल तुम्हाला, त्याला काही विद्या लागते का काय? आता ही गाडी का नाही, ही गाडी ना अशी पुढून मागपर्यंत सगळी खोलून टाकायची. पण काय कुठून खोललंय ना तेवढं लक्षात ठेवायचं. आणि मग माई साहेबांनी जाऊन सांगायचं, गाडी खराब झाली, द्या पैसे. आणि मग गाडी जोडून टाकायची. आपण लक्षात ठेवलंय की नाही, मिळाले का नाही पैसे. हा, कशी वाटली आयडिया? एकदम भारी की. कसं सुचतंय तुला हे? एकदम भारी भारी. आता मला कळलंय माझा प्रॉब्लेम काय ते. मी ना वेड्यांच्या बाजारात बुद्धी विकत घ्यायला आलोय. एक एक सांगतात, निघायचं पटकन. गाडी खोला, किडनी विका, फालतूची आयडिया देतात एक एक. काय करावं तेच प्रतापराव. या प्रॉब्लेमवर काहीतरी परमनंट सोल्युशन काढायला लागेल. वाटेल ते झालं तरी हानकी बडू ना
दोस्तीचं गिफ्ट द्यायचं म्हणजे द्यायचंच, आणि हा आपला शब्द आहे. आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतोय. दोस्तीचं गिफ्ट. कुठे चालला? गाडीतून चित्र हार तुरे कोण घेऊन येणार? येऊन या. हा ना, राहिलं उभ्या इथंच. माई, एक सांगायचं होतं, म्हणजे उद्या निखंजी फाट्यावर श्रमदानाचा कार्यक्रम आहे. आपल्याला बोलवलंय. टाइम काय दिलंय? टाइम 9 वाजेचा आहे त्यांचा, पण आपल्याला 8 वाजताच निघावं लागेल, म्हणजे वेळेत पोहोचू ना आपण. बर, काय असून बाई, जमल का तुम्हाला यायला? आजच हवा गेली तुमची. साहजिकच आहे म्हणा, कावळ्याला वाटतं आपण रोज रोज गरुडासारखं उंच उंच उडावं, म्हणून एक दिवस गरुडानं त्याला आपल्या बरोबर नेलं का त्याची कशी टरकती हे आज दिसलं मला तुमच्या डोळ्यात. माई साहेब, मक्तेदारांची सून होण्याआधी मी जगतापांची लेक आणि एक कबड्डीपटू आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, आमच्या टीमला ट्रॉफी तुम्हीच दिली होतीत ना. आमचे कोच मॅच सुरू असताना आम्हाला नेहमी सांगायचे, समजा तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही मॅच हरताय तरी निराश होऊ नका, कारण गेम कधीही पलटू शकतो. म्हणूनच एक कबड्डीपटू डिफेंडही करू शकते आणि अटॅक सुद्धा. तुम्ही नका काळजी करू, माझी पूर्ण तयारी आहे. उद्या 8 वाजता निघायचंय ना? तयार असेल मी. उचकी आली ना उचकी. दिल से याद किया था, दिल से. तरीच म्हणलं सकाळपासून मी तुमची आठवण करत होतो. उचक्या कशी काय लागला तुम्हाला? एक मिनिट पाणी देतो, पाणी. एक मिनिट, हे घ्या पाणी पे, पाणी घ्या. थांबा थांबा, घ्या पाणी पे. तुमच्या उचक्या कमी करू काय? एक मिनिट. हा आता आल्यात त्या, आल्यात. हा आठवण कमी हो, कमी हो, कमी हो, आठवण कमी. गेले काय? बघा ना, गेले ना, गेले ना. हा म्हणजे माझीच आठवण आली होती तुम्हाला. कधी कधी खूप वेळ पाणी न प्यायल्यामुळे पण उचक्या लागतं, म्हणजे असं विज्ञान म्हणतं. द्या ते इकडे द्या. विज्ञान असं म्हणते, विज्ञानाचं आम्ही ऐकत नसतोय. विज्ञान काय काही पण सांगत असते हो. याच्यापेक्षा याच ऐकायचं असते. मग कसा झाला कार्यक्रम? माईने चांगलीच बडदास्त ठेवलेली दिसते कोणाची तरी. एकदम खुश दिसतंय. सांगा की कसा झाला कार्यक्रम? छान झाला. मग होणारच की, जिथं माईंची वट तिथं इशेच कट.
माईंनी सून म्हणून तुम्हाला डोक्यावरच बसवलं असणार. बसवलं काय, चांगलं मिरवलं असणार आहे का नाही. आमची सूनबाई अशी, आमची सूनबाई तशी, आमची सूनबाई हे, आमची सूनबाई ते. हा, चांगलं कौतुकाचं पाडच वाचून दाखवलं सर की. पण काय पण म्हणा, अशा सूनबाई शोधून सापडणार नाहीत. सांगा की, आम्हाला पण ऐकू द्या की तुमचं कौतुक झालेलं. हा, हो ना, खूप कौतुक झालं माझं. म्हणजे तुला सांगू, माझ्या ताईडेने किंवा आई पप्पांनी पण कधी माझं इतकं कौतुक केलं नसेल. आणि की महत्वाची जबाबदारी दिली होती ना मला, की दडपणच आलं त्याचं मला. काय सांगताय, मला बी सांगा की अशी कोणती जबाबदारी दिली होती तुम्हाला. तू तू विचारूही नकोस आणि मी सांगूही शकणार नाही, इतकी महत्वाची जबाबदारी होती. हा, आता तुम्ही म्हणताय म्हणजे एकदम भारीच जबाबदारी दिली असणार. खूप भारी. हा ना. आणि त्यानंतर कौतुक तर इतकं झालं की मला असं झालं, काय करू आणि काय नाही. टचकन पाणी चालं रे डोळ्यातनं. काय झालं, तुम्ही रडताय काय. आनंदाश्रू. मला तिकडे पण लोकांना सांगावं लागलं की आनंदाश्रू आहेत हे. म्हणजे माई साहेबांचं इतकं प्रेम उतू जात होतं ना माझ्यावर की काय सांग. जाणारच ना, जाणारच की. अहो, तुमच्याकडे जादूच आहे तशी. जशी तुम्ही आमच्यावर केली, तशी तुम्ही माईंवर पण केली. पटवलं की त्यांना पण तुम्ही. काय उगाच नाही त्यांनी तुम्हाला घराची जबाबदारी दिली, माईंचं कोर्ट चालवायला दिलं, आणि आज प्रिया दिदी शालाकाताई सोडून फक्त तुम्हाला घेऊन गेल्या आणि एवढी मोठी जबाबदारी दिली. आमचा वारसा पुढे चालवण्याची हौस आहे ना तुम्हाला. आता हे सांभाळा, हे जमलं की मग पुढचं बघू. आव, आता हातच खाली तर घ्या, हातात चपला घ्या घ्या. माहिती आहे की आम्हाला माहिती कामगार हेल्पर. मला तर वाटतंय इथनं पुढं त्या तुम्हाला रोज त्यांच्या सोबत नेतील. येतात ना. उद्या पण त्यांनी मला त्यांच्यासोबत यायला सांगितलं. उद्या पण कुठला तरी कार्यक्रम आहे. काय, उद्या पण बोलवलं तुम्हाला. रोज रोज जायला लागलं तर आपलं कसं व्हायचं. आपलं काय, आपलं काय. नाही काही नाही काही नाही. ती हरकत नाही. दिवसा गेले तर रात्री आपल्याकडेच येणार. पण काही म्हणा, माईंचं आणि तुमचं गेटमेट झालं हे एक बरं झालं. या गोष्टीवर एक सेकंड झालं पाहिजे. सेकंड. अरे करा की सेकंड, त्यात काय एवढं. वा वा वा, भारी वाटलं बरं का. शाबास. चला तुम्ही आता आवरून घ्या, मी येतोच. आवरून घ्या. आणि मी आज खोलीतच झोपणार आहे काय. किती इनोसंट आहे. एक आईचं त्याच्या मुलावरचं प्रेम आंधळ असतं हे ऐकलं होतं. याला बघून असं वाटतं की ह्याचं ह्याच्या आईवरचं प्रेम खरंच आंधळ आहे. काय सुरू आहे काय माहिती. धनाजीच्या पोरीचा माज बघितला का. धनाजीची पोर धनाजीपेक्षा पण जास्त हरामखोर निघाली.
पैसे घेऊन लग्न केलं आमच्या तेजप्रतापांशी आणि वर इतकं माज दाखवते आम्हाला. त्या धनाजीला तर ठेचला आम्ही, हिची तर नांगीच मोडली पाहिजे. ते खरं आहे माई, पण यापुढे सूनबाई तुमच्यासोबत काही येणार नाही बरं का. मी आज त्यांना राणी म्हणून घेऊन गेलात आणि नौकरानी बनवून सोडलं, यावरनं त्या काही उद्या येत नाही. शेपूट वाकडं ते वाकडच राहत. एवढे आंधळे अंदाज बांधू नका झाले तर. आपल्या समोर ही पोरगी येड्यावानी वागते, अंगात 36 नखरे तिच्या. चेचलं तिला तरी कशी चुरू चुरू बोलत होती, लक्षात आहे ना? आज जरा जास्तच बोलल्या त्या. लायकीपेक्षा जास्त. मग एक सांगू का, आम्हाला आहे ना खात्री बरं का, म्हणजे सुनबाई ना तुमच्या सोबत काय यापुढं तुमच्या समोर पण उभे राहणार नाही. हा, एवढी खात्री. आणि आली तर आल्या तर तुमची चप्पल आणि आमचं थोबाड फोडायचं. पण आम्हाला 101% गॅरंटी, ती पोर उद्या काही येत नाही. हा, चांगलंय. कसं काय तुला आपण कसं आपण द्यायचं, आपण काय काय सॉरी ते हात लागला चुकून, ते अचानक. काय धुसमुसळेपणा सुरू आहे तुझा? इतक्या रात्री काय करतोयस? जागे आहे तोय तुम्ही अजून. चुबूळ केली तर झोपणार कसं? तो ऑलरेडी दिवसभर बुके, हार, ती शॉल, फोटो सगळं पकडून ना. शॉल शॉल फोटो काय? अरे ते स्वागत करताना दिलं होतं ना, ते सगळं ते दिवसभर सांभाळता सांभाळता हात जड झाले असं म्हणायचं. हे ऐक ना, मला ना प्रचंड झोप आली आहे. तो झोपू देणार आहेस की नाही मला? हा, ते मला एक तुम्हाला विचारायचं होतं. ठीक आहे, झोपा झोपा, तुम्ही खूप दमलाय, तुम्ही झोपा. नाही, नको नको नको, जे विचारायचं ते ना आत्ताच विचार, म्हणजे ते विचारून झालं की तूही शांतपणे झोपशील आणि मीही. नक्की? आता विचारतोस की नाही? हा, ते तुम्हाला हे विचारायचं होतं का, तुम्हाला जर गिफ्ट द्यायचं असेल तर ते नियम अजून तसेच आहेत काय? नियम? एक मिनिट. अरे तो गिफ्टचा विषय क्लोज झाला होता ना. नाही नाही, आता नवीन विषय ओपन केलाय आपण. तुम्ही सांगा ना, तुम्हाला जर गिफ्ट द्यायचं असेल तर ते स्वकमाई, ते सगळे असे नियम अटी तेच लागू आहेत काय? ऑब्विसली. ते बदलणार असं कोणी सांगितलं तुला? नाही, कोणी सांगितलं नाही, पण आपण आता दोस्त झालोय ना. दोस्त म्हणून तुम्हाला गिफ्ट द्यायचंय मला, मग दोस्तीच्या नात्यानं काहीतरी असा फेरबदल असेल की त्याच्या. एक मिनिट तेजप्रताप, हे बघ, काही नियम असतात ना ते कधीच बदलत नाहीत, आणि त्याप्रमाणे हा नियमही कधीच बदलणार नाहीये. नियम बदलणार नाही? नियम बनवणार ना एक दिवस सापडायला पाहिजे होता. काय पुटपुटतोयस तू? काही नाही, ते मी तुमच्या नियमांचा पाडापाठ करतोय. तुम्ही झोपा झोपा, तुम्ही झोपा. स्वकमाई के स्वकमाई, स्वकमाई तुम्ही काम शोधण्याची घाई. झोप.
झोपतो झोपतो झोपतो. वैदे, काय ग, काल रात्री यायला उशीर झाला ना? हो ना. अगं मग कशाला लवकर उठलीस? करायचा ना आराम, आम्ही केली असती बाकीची कामं. बरं मला सांग, कालचा कार्यक्रम व्यवस्थित झाला ना? काही गडबड नाही ना झाली? गडबड म्हणजे? अगं म्हणजे माई नीट वागली ना तुझ्याशी? तिला सवय आहे ना समोरून चांगलं वागायचं आणि मागून खोटेपणा करायचा. तसं काही केलं नाही ना? काकी तुम्हाला तर माहितीच आहे, सवय लवकर मोडत नाही ना. त्यामुळे सवयीप्रमाणे त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं. हो का? जी त्याची खोड मेल्याशिवाय जायची नाही. तरी नशीब मी तुला सावध केलं होतं. ऐका ना काकी, मला उशीर होतोय, मी निघू का प्लीज? आता कुठं निघालीस? आज पण माईसाहेबांनी त्यांच्यासोबत यायला सांगितले. श्रमदानाचा कार्यक्रम आहे म्हणे. हो का? सावधगिरी बाळ ग. अरे जा जा, उशीर झाला ना तर त्याच्यावरून तमाशा करायची. हो ना, येते. माई, तुला वाटतेय ना तशी वैदेही नाहीये. लावारस आहे ती, लावारस. पाणी शिंपडायला जाशील आणि कधी तुझीच राख रांगोळी होईल तुला पण कळायचं नाही. दरवाजा उघड. काल लई तोऱ्यात बोलून गेली होती वेळेवर येणार. राजकारणामध्ये वेळेबद्दल बोलणं आणि ती पाळणं त्यात फरक असतोय. हिला काय कळणार म्हणा. मारे आमचा वारसा चालवणार म्हणे. घ्या, चांगलंय. माई, ओ माई, निघायचं ना? माई, नाही येणार त्या. आम्ही कालच सांगितलं ना तुम्हाला. कोंबडं जसं दिवसभर हिंडून आपल्या खुराड्यात येतं ना, तशीच अवस्था त्यांची पण झाली. अहो, तुमच्या समोर टिकणं आयऱ्या गैऱ्याचं काम नाहीये. मी 100% गॅरंटीनं सांगतो, त्या येणार नाही. चला. माई थांबा. तेज प्रताप, काय झालं? ते मी पण येतो तुमच्या सोबत. तुम्ही 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 तिथे येऊन काय करणार तेज प्रताप? हा? अरे मामा, असं काय करतोस? वैदीनं सगळं सांगितलंय मला. आजचा जो श्रमदानाचा कार्यक्रम आहे ना, त्या निमंत्रण पत्रिकेत माझं पण नाव आहे. हा, म्हणून म्हटलं चला आपण पण हजर राहू. मग खरंच येत आहे तुम्ही? हा, येतोय. म्हणजे नको येऊ काय? या जालिंदर, गाडी काढा. एक मिनिट, त्या पण येत आहेत. कोण? माही, असं काय करताय तुम्ही? तुम्हीच त्यांना बोलवलंय ना. एक मिनिट. वैदी, ओ वैदी, या की बाहेर.
निघूया का आपण? म्हणजे पोहोचायला उशीर नको व्हायला ना. हो निघूया निघूया. माई मी आणि वैदी माझ्या गाडीतनं येतो, तुम्ही आणि मामा मग या गाडीतनं या. हा बर. चला मग, चला 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 या. जालिंदर, नाही ऐका ना, म्हणजे मी ते हो नको नको ना माई, म्हणजे मी असंच म्हणलं. पायतान द्या आमच्या हातात. माई काय म्हणले होते तुम्ही? तुमचा अंदाज चुकला तर आमचे पायतान आणि तुमचं थोबाड. तेच म्हणला होता ना? माई म्हणजे माई माई आमचं पायतान आणि तुमचं काय? माई ऐका ना. काय माई माई तुमचं काय? माई माई अहो, काय केलं तुम्ही? हे तुम्ही मामाला कशाला मारलं? कसं आहे तेज प्रताप, तुमचे मामा आहेत ना, त्यांचे अंदाज आजकाल थोडे चुकायला लागलेत. होय ना जालिंदर? सोनबाई, आव डोळे मोठे करून बघू नका. तेच म्हणले होते आम्हाला का त्यांचा अंदाज चुकला तर आम्ही त्यांना आमच्या पायतानानं हाणायचं. हो की नाही जालिंदर? मन मोडायला आवडत नाही आम्हाला. मोठी बहीण आहोत ना आम्ही तुमची, काळजी तर घ्यावीच लागणार.